बॉलिवूड सुपरस्टार भाईजान मुंबईकरांच्या सल्लू मियाला काय झालंय? सलमानच्या लुकवरून त्याचे फॅन्स आणि नेटिझन्स काळजीत होते. आता सलमाननेच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये खुलासा केला की त्याला ब्रेन ॲन्युरिझम नावाचा आजार आहे. ब्रेन ॲन्युरिझम हा मेंदूतला आजार आहे. हा आजार किती गंभीर ठरू शकतो, यावर उपाय काय आहेत, आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सलमान म्हणाला, आम्ही रोज हाडं मोडून घेतो. ट्रायजेमिनरल न्यूरॅल्जियासोबत मी काम करतोय. मेंदूमध्ये ॲन्युरिझम असूनही काम सुरू आहे. मग ब्रेन ॲन्युरिझम आहे तरी काय? मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार ब्रेन ॲन्युरिझम म्हणजे सोप्या शब्दात मेंदूतील रक्तवाहिन्यामध्ये किंवा धमनीमध्ये फुगवटा निर्माण होणं किंवा सूज येणं. तर सोप्या शब्दात हा भाग फुग्यासारखा फुगतो. याला सेरेब्रल ॲन्युरिझम असंही म्हणतात. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार मेंदूतील रक्तवाहिन्यातून वाहणारं रक्त रक्तवाहिनीतील वीक किंवा कमकुवत भागावर प्रेशर टाकल्यामुळे ब्रेन ॲन्युरिझम सुरू होतं आणि हळूहळू वाढत जातं. ब्रेन ॲन्युरिझम लीक झालं किंवा फुटलं तर मेंदूत रक्तस्राव होण्याची शक्यता असते. याला हॅमरेजिक स्ट्रोक म्हणतात. तर क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार बहुतांश ब्रेन ॲन्युरिझम छोटे असतात आणि यामुळे जास्त त्रास होत नाही. पण ब्रेन ॲन्युरिझम फुटलं तर मात्र जीवघेणं ठरू शकतं. मग याची लक्षणं काय आहेत? क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार ब्रेन ॲन्युरिझम फुटण्याचं पहिलं लक्षण म्हणजे खूप जास्त डोकेदुखी. तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेलं सर्वात भयंकर असं हेडेक समजा. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार लीक झालेल्या ब्रेन ॲन्युरिझमची लक्षणं म्हणजे नॉशा किंवा उलटी होणं, स्टिफ नेक, डोळ्यांनी अंधुक दिसणं, प्रकाशाला जास्त सेन्सिटिव्ह होणं, सीझर्स, बेशुद्ध होणं किंवा गोंधळल्यासारखं होणं.